पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर आज रात्री 11:30 ते उद्या पहाटे 3:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसंच डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येईल। मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर शनिवारी आणि रविवारी पादचारी पुलाच्या पहिल्या टप्प्यातील गर्डरच्या लॉन्चिंगसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे। यातील पहिला ब्लॉक हा आज सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 असेल, तर दुसरा आणि तिसरा ब्लॉक उद्या सकाळी 11:40 ते दुपारी 12:10 वाजेपर्यंत असेल। दुपारी 4 ते संध्याकाळी 4:30 पर्यंत देखील तिसरा ब्लॉक घेतला जाईल। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 3 मार्चला 4,26,00,000ची तिकीट विक्री झाली आहे। कोरोनापूर्वी 4,16,00,000ची तिकीट विक्री झाली होती आणि यावेळी 10,00,000ची अतिरिक्त तिकीट विक्री झाली आहे। तर एसी लोकलमुळे महसुलात वाढ झाल्याचं दिसून येत आहे। सोसायटीच्या नोंदणीसाठी 51% खरेदीदारांचा अर्ज आवश्यक असणार आहे, म्हणजेच 51% फ्लॅट आणि गाळेधारकांना एकत्रित अर्ज करावा लागणार आहे। त्या संदर्भात सहकारी संस्थांच्या निबंधकांनी जारी केलेलं परिपत्रक मुंबई हायकोर्टानं योग्य ठरवलं आहे। मुंबई महापालिकेनं आता वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केलंय। या विस्तारित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरत असलेल्या 300हून अधिक झाडांची छाटणी आणि पुनर्रोपण करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय आणि त्यासाठीचा प्रस्ताव पूल विभागाच्या अभियंत्यांनी वृक्ष प्राधिकरणाला दिलाय। मुंबईत रस्त्यांची कामं करताना झाडांच्या मुळांना इजा पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिका आक्रमक झाली आहे। तर 150 कंत्राटदारांना नोटीसही पाठवण्यात आल्यात, तसंच या कंत्राटदारांकडून दंड वसूल केला गेलाय। मुंबई गोवा महामार्ग वर्षअखेरीस खुला होणार आहे। 13 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आतापर्यंत सुमारे 15,600 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आहे। हा महामार्ग डिसेंबर 2025 पर्यंत खुला करण्याचं उद्दिष्ट आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपये निधी मिळालाय। मागणीच्या तुलनेमध्ये ही रक्कम कमी असल्यानं आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह आहेत। एसटीला 993 कोटींची आवश्यकता आहे, मात्र राज्य सरकारनं सध्या केवळ 350 कोटींचा निधी दिल्यानं एसटीबाबत सरकार आखडता हात घेत असल्याचं चित्र आहे। मुंबईतील घरांच्या किमती दुप्पट झालेल्या आहेत। गेल्या 10 वर्षात घरांच्या विक्रीनं जोर धरलाय, तर याच कालावधीत घरांच्या किमती दुपटीनं वाढलेल्या आहेत। त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये मुंबईनं दिल्लीला मागे टाकत महागडं शहर म्हणून ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली आहे। ठाणे महानगरपालिकेचा बजेट जाहीर झालेला आहे। यावर्षीचं बजेट हे 5,645 कोटींचं आहे। बजेट तयार करत असताना उत्पन्न कशा प्रकारे आपण वाढवू शकतो, कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीनं करू शकतो यावर भर देण्यात आला आहे। वसई विरार महापालिकेचा 3,926 कोटींचा अर्थसंकल्प सादर झालाय। यावर्षी अर्थसंकल्पात पाणी आणि मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे वसई विरार पालिका क्षेत्रात पाणी महाग झालेलं आहे, तर मालमत्ता करातही वाढ झाल्याने नागरिकांना करवाढीचा फटका बसणार आहे। IIM मुंबई संस्थेच्या अभ्यासक्रमात मुलीही स्वतःचं स्थान निर्माण करतायत। संस्थेतील एकूण 1,000 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थिनी आहेत, तर हे प्रमाण जवळपास 35% इतकं आहे। त्यामुळे मुलींचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत। मुंबईतील महापालिकेच्या शाळांमधून नेहरू तारांगण सारखा आकाश दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। शाळांमधील खगोलशास्त्र प्रयोगशाळेच्या उपक्रमामुळे मुलांना तारामंडळाची किमया पाहता येणार आहे। तर 15 मार्चपर्यंत हा उपक्रम सुरू होणार आहे। कराडमधील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीची अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली। यामध्ये विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे आणि काँग्रेसचे प्रमुख उमेदवार निवासराव थोरात या उमेदवारांचे अर्ज बाद झालेत, तर 21 जागांसाठी 205 इच्छुक उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेले आहेत। यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल ठेवण्यासाठी लिलावगृह उभारण्यात आलं आहे, मात्र या लिलावगृहात शेतकऱ्यांना शेतमाल ठेवायला जागाच नाहीये। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कब्जा केलाय, त्यामुळे ही बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा प्रश्न उपस्थित केला जातोय। अकोला जिल्ह्यात शेतात सुरू असलेल्या ऑनलाईन बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपी महेश डिक्करला अटक करण्यात आली। तो श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केल्यानं पासपोर्ट तपासणी दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आलं। जागतिक महिला दिनानिमित्त देहूमध्ये महिलांचा सन्मान करण्यात आलाय। यावेळी विविध क्षेत्रातील महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं, तसंच शहरात महिलांसाठी आरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं होतं।
मुंबईतील भांडूपमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शारीरिक आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार बरोबरच योग कार्यक्रमाचंही आयोजन केलं गेलं आणि या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी सहभाग घेतला। वाशिममध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांच्या सशक्तीकरणासाठी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली गेली। वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला। स्पर्धेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। जागतिक महिला दिनानिमित्त गोंदिया शहरात सायकल रॅली काढण्यात आली होती। रॅलीत महिला, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच तरुणी मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाल्या। यावेळी सायकल संडे ग्रुपच्या वतीनं महिलांचा सन्मानही करण्यात आला। साताऱ्याच्या भुईंजमध्ये दीपोत्सव पार पडलेला आहे। दुर्गाष्टमी आणि जागतिक महिला दिनानिमित्त कृष्णा नदीच्या घाटावर महाआरती आणि दीपोत्सव करण्यात आला। या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते। गोंदियातील एसटी आगारात 40 महिलांपैकी 11 महिलांच्या खांद्यावर एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे। 2008 नंतर एसटी महामंडळात महिलांचा सहभाग वाढलाय। पुरुषांच्या पाठोपाठ महिलाही बस चालवण्यासोबतच एसटीची देखभाल दुरुस्ती करतात। अलिबागमध्ये जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून प्रसिद्धीपासून दूर असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला। अलिबाग प्रेस असोसिएशन या पत्रकारांच्या संघटनेनं या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं। यावेळी बालविकास मंत्री आदिती तटकरेही ऑनलाईनद्वारे सहभागी झाल्या। अमरावतीत जागतिक महिला दिनानिमित्त वॉकथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह महिला अधिकाऱ्यांनीही यामध्ये सहभाग घेतला। तसंच नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी महिला दिनाची जनजागृती केली। राज ठाकरे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या। तसंच स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढला तर मोठं परिवर्तन होईल असंही ते म्हणालेले आहेत। पंढरपुरातील लोहार समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी म्हाडामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करावा, प्रत्येक गावात 2 गुंठे जागा द्यावी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 10 लाख द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मात्र प्रशासन अद्याप याकडे दुर्लक्ष करताना दिसतंय। भंडाऱ्यातील लाखनी महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढलाय। कृषी पंपांना अपुरा वीज पुरवठा, वारंवार वीज खंडित होणं या विजेच्या समस्यांनी शेतकरी त्रस्त झालेत। त्यामुळे वीज पुरवठ्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला।